नमस्कार, मी गौरी सारंग महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आणि बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। अजितदादा यांच्या निधनानं महाराष्ट्रानं न होऊ शकलेला एक चांगला मुख्यमंत्री गमावला या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याबाबत गौरवोद्गार काढले। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधानसभेमध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यावेळी मांडण्यात आलेल्या शोक प्रस्तावावेळी मुख्यमंत्री बोलत होते। अजित पवार यांची प्रशासनावर असलेली पकड, राज्याच्या प्रश्नांची असलेली जाण, वक्तशीरपणा, विकासाबाबतचा सकारात्मक दृष्टिकोन याबाबत मुख्यमंत्र्यांसह सर्वच मान्यवरांनी आदराची भावना व्यक्त केली। आज मी असं म्हणू शकतो, अजितदादा पवार वॉज द बेस्ट चीफ मिनिस्टर महाराष्ट्र नेवर हॅड। एक जो चांगला मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळू शकला असता तो अजितदादांच्या रूपानं आता आपल्यामध्ये नाही। राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात जनसामान्यांना दिलासा मिळेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। यासोबतच आर्थिक शिस्त पाळण्यासाठी कडक पावलं उचलली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थमंत्री पदाचा कार्यभार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। देवेंद्र फडणवीस येत्या 6 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प मांडतील। सुरू असलेल्या कोणत्याही योजना बंद होणार नाहीत असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। या अधिवेशनामध्ये 15 विधेयकं मांडली जाणार आहेत। राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाला चालना देणारा आणि सर्व घटकांना न्याय देणारा असेल असा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान कार्यक्रमात उपमुख्यमंत्री पवार बोलत होत्या। जनतेनं सरकारवर दाखवलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। दिवंगत अजित पवार यांनी 11 वेळा अर्थसंकल्प सादर करत राज्याच्या आर्थिक वाढीमध्ये मोलाचा वाटा उचललेला आहे अशा भावनाही सुनेत्रा पवार यांनी या दरम्यान व्यक्त केल्या। आपल्या सर्वांना माहिती की अजितदादांनी 11 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला। मात्र या विकासाच्या वेगात सुद्धा आदरणीय दादांनी राज्याच्या आर्थिक शिस्तीची आणि पारदर्शकतेची कधीही तडजोड केली नाही। विकास आणि शिस्त याचा समतोल राखत महाराष्ट्राला सक्षम आर्थिक दिशा देण्याचं काम त्यांनी केलं। दावोसमध्ये झालेल्या 30 लाख कोटींच्या औद्योगिक करारातून 40 ते 50 लाख रोजगार निर्मिती होणार आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्याच्या कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते। राज्यामध्ये पायाभूत सुविधांची सुमारे 1 लाख कोटी रुपयांची कामं सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे। MMRDAच्या वतीनं 46,000 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे। त्यात मुंबईला वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी BKC कुर्ला टनेल, बोरिवली ठाणे टनेल आणि मुलुंड टनेल प्रकल्प राबवले जात आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं। नुकतेच दावोसला मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 30 लाख कोटीचे करार केले। हे देखील एक मोठी अचीवमेंट राज्यासाठी आहे। 40-50 लाख लोकांना रोजगार मिळेल आणि राज्य या ठिकाणी प्रगतीपथावर नेण्याचं काम या माध्यमातून होतंय। कृषी क्षेत्रासाठी AI परिषद घेणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलंय। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीचा सर्वसमावेशक विकास करण्यावर सरकारचा भर असेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। AI इम्पॅक्ट समिट अंतर्गत मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या AI फॉर ॲग्री 2026 परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते। या कार्यक्रमाला केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही उपस्थिती होती। राज्यानं सर्वसमावेशक कृषी AI धोरण जाहीर केलं असून धोरण जाहीर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। कोकणामध्ये सागरी जलवाहतुकीचा नवा अध्याय सुरू होणार आहे। मुंबई ते विजयदुर्ग ही रोरो सेवा 1 मार्च पासून सुरू होणार आहे। या सेवेद्वारे अवघ्या 7 तासात मुंबईहून विजयदुर्गला पोहोचणं शक्य होईल। मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये या सेवेचं उद्घाटन होणार आहे। शिमग्यासाठी कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना या निर्णयामुळे प्रवासासाठी नवा पर्याय उपलब्ध झालेला आहे। हे जहाज मुंबईहून बुधवारी आणि शनिवारी विजयदुर्गकडे निघेल, तर विजयदुर्गवरून गुरुवारी आणि रविवारी या जहाजानं मुंबईला येता येईल। या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते। पाहत रहा पुढारी न्यूज।